काय जायचं ते. आता आम्ही देऊळघाट म्हणून गाव आहे बुलढाण्याची जवळ, तिथे पोहोचलो. ही माझी मावस बहीण आहे आणि इथे मिस्टर त्याचे. आणि आता आम्ही गावामध्ये चाललोय. बघू आता, बरेच वर्ष झाले मला, आम्ही लहानपणी नेहमी जात होतो. आता बरेच वर्ष झाले. म्हटलं चला परत येणं होणार नाही आता, म्हणून मी खरं म्हणजे म्हटलं चला जाऊन यावं. बघू आता. चला आत्ता आलोय आम्ही आमच्या मामाकडे. आमचे मामा इथे राहत होते पहिले. आमच्या लहानपणीच्या सगळ्या आठवणी बघ इथे. हा हो हो शिलापूरच्या आत्याच्या मुली आहे. आत्याच्या पोरी आहेत. हे सगळे इथे कोणी राहते का? हा येऊ का? हा आम्ही राहतो बामणाचे. हो का? आमचं बांधण्याचा नाही. हा 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 हा. मग तुम्हाला भाड्याने दिलं का हे? नाही नाही असंच राहायला दिलं ना. हे सगळी ओसरी होती बरं का. आता ही इथे राहते. इकडे इकडे टॉयलेट होतं. हा हे सगळं आम्ही इथे बसून आंबे खायचो. गमेला गमेला बरं आंबे असायचे आणि मग तिथे खायचं. हे यांचं स्वयंपाकघर होतं. जाऊ आतमध्ये मी. हे बघा, हे आमच्या मामी वगैरे इथे स्वयंपाक वगैरे करायच्या. आता बराच तिकडे गेल्यामुळे बदल झालाय. हे स्वयंपाकघर होतं त्यांचं. बामणाच होतं स्वयंपाक खोली. हा आणि ही रूम इथे झोपायचं वगैरे आम्ही. वरती पत्रेच होते. असंच होतं, बिलकुल असंच आहे. काही बदललं या घरामध्ये आहे, असंच आहे. बघा येऊ का? हा मागचा भाग. इथे आमच्या मामीनं स्वयंपाक वगैरे करायच्या. असं ओसरी होती. मग घरात कंटाळा आला तर मग बऱ्याच वेळा इथे असे पत्रे टाकून त्या स्वयंपाक करायचे. मला सगळं आठवते. आणि हा मागचा भाग आहे. आता बराचसा बदल झाला, म्हणजे खूप पडझड झाली. आता इथे कोणी फार राहत नाही ना, त्याच्यामुळे हे सगळे नातेवाईक बसले. सगळे जेवायला बसले. आमचे जेवण झालेत. आता ह्या सगळ्या आमच्या बहिणी जेवायला बसलेत. त्याच्यात फक्त एकच माझी बहीण आली, ती उशीर आली म्हणून ती. बाकी सगळ्या बहिणी आहेत. यांना हे बघा, आता हे सगळे आमचे नातेवाईक हे आमच्या बहिणीचं ओळखतात. हे पण लग्नाला होते, यांना पण तुम्ही ओळखताय. आणि हे बघा, हा पण हा माझा मावस भाऊ. हा लग्नाला नव्हता. बाकी बरेच जण लग्नाला होते ना, त्याच्यामुळे ते ओळखते. हा आणि हे यांचे मिस्टर आणि हे आमच्या ताई बेबी. ते मी मगाशी दाखवलंच तुम्हाला. आणि हा माझा मावस भाऊ. ही माझी बहिणीला पण ओळखताय. म्हणजे बरेच ओळखीचे बरं का याच्यातले, कारण मी टाकलेच आहे यूट्यूबवर. ह्या आमच्या बहिणी आणि ह्या बहिणीचे. ह्या सगळ्या बहिणी बरं का. केले ना. हाय हाय. मनोजाला का? हा भाचा. हा आम्ही याचा मुलगा बरं का. हाय नाही याचा मुलगा. मी लग्नात ओळख करून दिली होती. युट्यूबला बघा आहे की. कुठे आहे संजू भाऊ? दिली ओळख करून दिली. ह्या आमच्या मामी. हाय का काकू? हाय. ह्या आमच्या मामी.
आणि हे बहीण, हे दोघं बहीण भाऊ. आम्ही यांच्याचकडे आलो आता जेवण बघ. अरे बाबा हे आमचे मामा आणि हा माझा मामे भाऊ आहे. चला आता सगळे निघालोय आम्ही. याचं घर आहे आणि ही शेती. इकडे सगळी शेती वगैरे. चला आता सगळे जण निघाले गाड्यांमध्ये. काय अरे बसा तर खरं, तुम्ही तो बसा दे. तुमची टू व्हीलर आहे ना? ठीक आहे. इथे आलोय बरं का. आणि हे सगळे हे सगळे कॅश घ्यायला आले इथे. मग काय तर. हा हे संध्या मामी पण आल्या. त्या आमच्या मामी पण आल्या बरं का. 1 करोड का 2 करोड त्यांनी फोटो काढलाय देवांच्या बाजार. आता ही सगळी आमची फॅमिली वेलकम. ही खरेदीसाठी आली होती. सगळं व्यवस्थित पार पडलंय आणि आता आम्ही निघतोय. बाय बाय. पुन्हा भेटू. आता शेवटी चहा पाणी कोणीच पाडत नाहीये. आमच्या मामी आणि हे यांचं राहिलं होतं. ही माझी मामी बहीण आहे आणि हा मावस भाऊ. हे पण निघाले आता. तेव्हा हे नव्हते ना म्हणून आता काढते यांचा व्हिडिओ. मलकापूरचं घर आहे. इथे आलंय. आमच्या सासूबाई इथे असतात. इथे आलंय. हे सगळं अंगण आहे बाहेरचं. सगळे झाडं त्या फार इथे राहत नाही ना, त्याच्यामुळे सगळं हे गवत झालंय. पूर्ण इकडे गवत आहे. आता हे साफ करावं लागेल सगळं. सगळं गवत आहे. आमच्या यांचं पण काम करत पद्धतशीर. रांगोळी मुंगोळी सगळं काढून. आणि हा हे बेडरूम थोडा हॉल म्हणा. हे रूम आहे. हे किचन आमचं. आमच्या यांच्यात चहा चाललाय. आई हाय करा. हाय बाय. आमच्या इथे चहा चाललाय. आत्ता चाललाय. गौरीला आणि हे देवांचे. बरं. आमच्या यांचं काम पद्धतशीर आहे. सगळं व्यवस्थित. इथल्या तिथे वस्तू असतात. असं कोणी म्हणणार नाही की आमचे 2 महिने गावाला होते. सवाग कढीपत्ता वगैरे लावलाय. आमच्या यांना झाडं लावायची आवड आहे खूप. हे आंब्याचं झाड. इकडे काय हा दोर कसला आहे? दोर कसला आहे? दोर एवढा दोर कसला आहे? हे हा दोर
विहिरीचं गाळ काढतात ना ते. हा 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 हा. चला आता निघालोय घरी. गाडी पण मिळाली आम्हाला. काल आलो काम झालं आणि लगेच निघालो. आता प्रवासाची थोडी दगदग होते, प्रश्नच नाही, पण कामही तेवढेच इथलंही काम महत्त्वाचं जसं होतं तसं घरी कामा गाडीला धमकी खूप असते. कारण आम्हाला ना शीट मागचं मिळाले, त्यामुळे अगदी टायरवरच आमचं सीट असल्यामुळे थोडा त्रास होतोय. ठीक आहे, त्यांचे पण कामं महत्त्वाचे आहेत. सासूबाईंना आग्रह केला पण नाही मला जमणार तर राहणार. परत निवांत कधीतरी यांना सुट्टी असते ना मग निवांत येऊ. आता कुठे नाही जाणार. बहिणीकडे पण जायचं होतं पण तिथे पण नाही जाणं झालं, कारण बहीणच गेली नाही, तिला दुसरीकडे जायचं नाही तर तिथे पण जाणं जरा गरजेचं होतं यावेळेला, पण नाही जमणार. मग आता चाललो आहे घरी. पण खरं सांगू का, घरी चाललं पण प्रवासाची एवढी दगदग आहे ना. काल गाडीत बसलो होतो, कालची दगदग प्रवासाची. परत इथे धावपळच झाली सगळी, दिवसभर अख्खा धावपळीत गेला आणि आत्ता परत गाडीत बसले. धावपळ खूप झाली आहे, जीव असं शिळून गेल्यासारखं झालं आहे खरं म्हणजे. आणि गाडीत किती जरी म्हटलं तरी नाही झोप येतो. आत्ता सीटची मला अचानक काढलं ना, आम्ही रिझर्वेशन अचानक केल्यामुळे आम्हाला सीट मागचं मिळालं, त्यामुळे आणखीनच दगदग होतोय थोडी. पण ठीक आहे, कामही तेवढे महत्त्वाचे आहेत आणि येणे तेवढं गरजेचं होतं म्हणून यावं लागलं खरं म्हणजे. नाही तर मला फार प्रवास नाही सहन होत, पण म्हटलं नको जाऊया. चला असा हा माझा प्रवास. आता बघू पुण्याला गेल्यावर काढते परत. आता पोचल्यावरच व्हिडिओ करते, आता जरा आराम करते आणि पोचल्यावर पुण्याला पोचल्यावर दाखवते तुम्हाला. चला पोचलो आता बिर्ला हॉस्पिटलच्या इथे पोचले आणि आता इथून रिक्षा करायची आणि घरी जायचं. अवतारकाचा झालाय, रात्रभराचा प्रवास झालाय. बिर्ला हॉस्पिटलच्या इथे उतरले आणि आता इथून आम्हाला रिक्षा करायची. येतोय आता रिक्षावाला. आता पोचलो घरी. घरी प्रवास छान झाला खरं म्हणजे. आणि धावपळ थोडी जास्त झाली. एक तर रात्रभराचा प्रवास, जायचं यायचं आणि तिथे पण थोडी धावपळच झाली, कारण तिथून तिकडे तिकडून तिकडे जायचं थोडंसं. पण ठीक आहे, सगळ्यांची भेटी झाल्या, सगळ्या नातेवाईकांच्या भेटी झाल्या, थोडंसं बरं वाटलं. या निमित्तानं नातेवाईक सगळे भेटले. लग्न करायला आपण कुठं तरी वयस्कर माणसं नाही आहेत, आता कंटाळा करतात यायला की नको, प्रवास सहन होत नाही, दगदग होते म्हणून नाही येत कोणी आता. त्याच्यामुळे ह्या निमित्तानं सगळ्यांच्या भेटी झाल्या, बरं वाटलं. असा माझा हा प्रवास कसा वाटला, तुम्हाला आवडला का? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय.